नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेली 70 दिवस महाराष्ट्रात एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण। आणि या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने यामध्ये सहभागी असणारे, संशयित असणारे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मकोका सारख्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे। मात्र हा सगळा संबंध ही घटना घडल्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेलेला होता। आणि त्या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रात सर्वपक्षीय आमदारांनी केलेली आहे, समाजसेवकांनी सुद्धा केलेली आहे। त्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भूमिका या स्पष्ट केलेल्या आहेत। सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असं साधारण एक चित्र होतं। मात्र आज अजित पवार यांनी जी भूमिका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनाम्याबद्दल जी घेतलेली आहे, त्यातून मात्र दोन अर्थ स्पष्टपणे निघतात। अजित पवार असं म्हणाले की राजीनामा त्यांनी द्यायचा का नाही हे माध्यमांनी त्यांनाच विचारावं। आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी हे पण सांगितलं की ज्यावेळी 2010-11चा तो साधारण काळ होता, त्यावेळेला अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले होते। तर त्या आरोपांनंतर अजित पवार यांनी नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता। आणि तो राजीनामा देत असताना आपल्याला आपल्या सत्सग विवेकबुद्धीला जे पटलं ते मी केलं आणि त्यामुळेच मी राजीनामा दिला, हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे। आता यातून दोन अर्थ स्पष्ट होतात की अजित पवार यांना धनंजय मुंडे यांना असं सांगायचं आहे की नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। कारण आपणही त्यावेळेला कुठलेही आरोप सिद्ध होण्यापूर्वी केवळ माध्यमांमध्ये आरोप होत आहेत म्हणून नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला होता, असं स्पष्ट आज अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। आता यावर मंत्री धनंजय मुंडे हे काय निर्णय घेतात किंवा काय भूमिका स्पष्ट करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दुसरीकडं जे अजित पवार यांनी सांगितलं की मंत्रिपदाबद्दल, म्हणजे मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल तुम्ही धनंजय मुंडे यांना विचारा, याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांच्या मनात आलं तर जर त्यांना वाटलं तर ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अन्यथा ते राजीनामा देणार नाहीत। याचा अर्थ काय तर पक्ष म्हणून, पक्षाचा नेता म्हणून, पक्षाचा प्रमुख म्हणून आणि या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जर अजित पवार यांना असं वाटत नसेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, तर मग मात्र थोडंसं कुठंतरी पाणी मुरतंय असं इथं म्हणावं लागेल। कारण कुणाला मंत्री करायचं, कुणाला निवडणुकीचं तिकीट द्यायचं, कुणाला संधी द्यायची, कुणाला घरी बसवायचं, हे सगळे निर्णय हे राजकारणामध्ये पक्षाचे प्रमुख जे असतात तेच घेत असतात। धनंजय मुंडे यांचा समावेश या मंत्रिमंडळात कसा झाला? धनंजय मुंडे यांना वाटलं की आपण मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे म्हणून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली का? तर नाही। इतकं हे सोपं आहे का? तर ते अजिबात नाही। धनंजय मुंडे यांच्या नावाची, यांच्या मंत्रिपदाबद्दलची शिफारस ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेली होती आणि त्याबद्दलचा सर्वस्वी निर्णय हा पक्षाची जी कोर टीम असते किंवा पक्षाचे जे प्रमुख असतात नेते हेच घेत असतात। आणि तोच त्यांनी घेतल्यामुळं धनंजय मुंडे हे मंत्री बनू शकले। ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दल पक्ष निर्णय घेत असतो, तसं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल सुद्धा पक्षानंच निर्णय घ्यायचा असतो। आणि हा अत्यंत साधा सोपा असा संकेत राजकारणामध्ये आहे। आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका स्पष्ट करत असताना हे सांगितलेलं होतं की मंत्री धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार, हेच या त्यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेतील। त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा असेल तर अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट तसं सांगायला हवं की आता राजीनामा द्या। त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी रोज नवीन माध्यमांमध्ये छापून येतं, माध्यमांमध्ये दाखवलं जातं। त्यामुळं एक अशा पद्धतीचे आरोप होणारा मंत्री, याच्यावर आरोप आहेत, मंत्रिमंडळात असेल तर सरकारची कुठं ना कुठंतरी बदनामी होणं किंवा सरकारची प्रतिमा ही मलिन होणं हे प्रकार घडतात। त्याच पद्धतीनं तो मंत्री ज्या पक्षाचा आहे त्या
त्या पक्षाची प्रतिमासुद्धा अशाच पद्धतीनं मलिन होत असते। या सगळ्या गोष्टी राजकारणात इतकी वर्ष घालवलेले, मंत्रिपदाची अनुभव असलेले अजित पवार यांना माहीत नाहीत किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना नाही असं अजिबात नाही। या सगळ्या गोष्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगल्या ठाऊक आहेत, याच्यापेक्षासुद्धा जास्त गोष्टी त्यांना माहिती आहेत, मात्र ते निर्णय का घेत नाहीत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे। अजित पवार यांचं आजचं विधान, या विधानातून जे मी मगाशी म्हणलं की दोन अर्थ स्पष्ट होतात की एक तर धनंजय मुंडे यांनी स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्यावा, जसा मी माझ्यावर आरोप झाल्यानंतर दिलेला होता त्या पद्धतीनं द्यावा असं एक अजित पवार यांना सुचवायचं असेल, आणि जर अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचाच नाही अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांनी राजीनाम्याबद्दल धनंजय मुंडे यांनाच विचारा असं विधान केलं ते या अर्थानं असू शकतं असं आमचं स्पष्ट मत आहे। हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा कुणालाही या सगळ्या प्रकारावर एक पक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून काही ना काहीतरी निर्णय होणं हे अपेक्षित आहे, कारण ही घटना घडून 2 महिने झाले। अर्थात धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख या हत्ये प्रकरणामध्ये कुठंही सहभाग आत्तापर्यंत दिसून आलेला नाही, दूरपर्यंत त्यांचा कुठंही संबंध नाही, मात्र त्यांच्यावर मंत्री म्हणून मागच्या सरकारमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत, जे भ्रष्टाचाराशी निगडीत आहेत, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि त्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्तसुद्धा केलेले आहेत। त्याबद्दल चौकशा सुरू आहेत का काय त्या चौकशीचं झालं हे अजून तरी समोर आलेलं नाही, मात्र त्यांच्या राजीनाम्याबद्दल काय तो ठोस निर्णय हा अजित पवार यांनी स्पष्टपणानं सांगायला हवा आणि त्याचं जे काही त्यांच्यावरचं त्याचं मत आहे त्यांचं ते मत एकदा जनतेला सांगायला हवं। या सगळ्या प्रकारावर आपलं मत काय आहे किंवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवावी आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून शेअर करावा, आमचा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करावं। धन्यवाद।